हनुमान जयंतीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. हे तर कालच करायचं होतं पण व्हिडिओ राहून गेला. तर नमस्कार मंडळी, कशा आहात? आशा करते मस्त असाल. आमच्या गावातलं हा मंदिर आहे. सकाळी आम्ही पाया पडून आलेलो रुद्राचे पप्पा कामावर जायच्या अगोदर, आणि दुपारी 2:30 वाजेपासून असं वातावरण झालेलं पाऊस पडायसारखा. तर हे बघा, पाऊस पडायला लागला 3:15 3:30 वाजेपासून. तर चिमचिम चिमचिम म्हणजे जमीन भिजलं एवढं पाणी पडलं. तर पाऊस पडला बोलला ना, तर लाईट गेली ना, तर बाबा डायरेक्ट 8 वाजताच आली. आज लाईटीची वाट तर काही बघून फायदा नाही, मग झाडू बिडू मारून घेतला. हा बल्ब लावले चार्जिंगचा. आता लईच अंधार होता, दिसत पण नव्हतं फोनमध्ये काही. मग झाडू मारून घेतला पटापट. आता हनुमान जयंती येते, सगळ्यांच्याकडं रांगोळ्या बिंगोळ्या काढलेल्या. त्या रांगोळी तर काय आपल्याला जास्त काही चांगली येत नाही, जे येतो ते आपल्याला. मग रांगोळी काढून घेतली दरवाजात. इथं लक्ष्मीची पावलं होती, त्यांना पण हळद कुंकू वाहून घेतला. आणि लाईट गेलेली तर पुरणपोळीचं जेवण बनवायला घेतलेलं, म्हणजे गोड म्हणून पोळ्या बनवायला घेतलेल्या. तर या बघा, लाईट नाही तर अंधारात मी पोळ्या लाटायला घेतलेल्या. पर्याय नाही ना, पाऊस कुठं दिसला कुठं नाही का लाईटला जायची लई मज्जा. मग गेली लाईट, ती परत काय लवकर आली नाही. मंदिरात जायचं होतं पाया पडायला मला परत रात्री. मग पटापट कपडे ठेवले सुकलेलं आणलेलं, पण ते पोळ्यांच्या याच्यामध्ये गडबडीमध्ये ते राहून गेलेलं. म्हणजे राहून गेलं ते 2 दिवस कपडे इथंच राहतील, पण काही ठेवायचं लक्षात नाही येणार. मग नंतर लक्षात आलं, बरं पडदं पण धुवून ठेवलं, आता ते कोण ठेवेल माझ्याशिवाय. मग ते परत पडदं लावून घेतली. सगळी कामं एकच माणूस करेल तर किती कंटाळ येतो दिवसभर त्याच. मग पटापट पडदे लावून घेतले. पडदे लावून घेतले. पडद्यांना 5-6 वर्ष झाले. ते बघा तसून तसेच. मंदिरात गेलो रात्री पाया पडायला, संध्याकाळी 7:30-7 वाजता. मंदिरात होता हरिपाठ, मग तिथं थोडा बसलो, हरिपाठ झाला आणि पाया पडून आलो. सत्यनारायणची पण पूजा केली.